स्वतःला संपवण्यासाठी तो संभाजीनगरच्या वाळूस परिसरात असलेल्या खवड्या डोंगरावर गेला. देवळालीचा हा 18 वर्षांचा तरुण डोंगराच्या कड्यावर तो आत्महत्या करण्यासाठी उभा राहिला. लोकांनी पाहिलं आणि त्यानंतर सुरू झालं थरार नाट्य. सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत त्याला लोकांनी समजावण्याचा प्रयत्न केला. तो ऐकायला तयारच नव्हता. लोकांनी समजावलं. नंतर त्याचे आई वडील आले. आईनेही समजावलं. त्याचे वडील आधी खाली होते, तेही वरती आले. वडिलांनी सुद्धा त्याला विनंती केली. मग पुढच्या 15 ते 20 मिनिटात त्याचे वडील त्याला धरायला गेले आणि तो मुलगा खाली कोसळला. त्यानंतर त्याचे वडील सुद्धा खाली कोसळले आणि नंतर त्याच्या आईनं सुद्धा उडी मारून घेतली. या मुलाला एका दिवसात एक पूर्ण परिवार बर्बाद झाले. पूर्ण परिवार. आणि कारण काय? कारण हा स्मार्टफोन, हा मोबाईल. कळलं का? हे दिसतंय हा मोबाईल. आयफोनचा हप्ता भरायला त्या मुलाकडे पैसे नव्हते. वडिलांकडे मागितलं आणि वडिलांचं आणि त्याची काहीतरी शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्याच्यावरून त्याने नंतर हे टोकाचं पाऊल उचललं की बाबा हा मला जगायचं नाही. म्हणजे आयफोन, मोबाईल, म्हणजे आजकाल मोबाईलच्या दुनियामध्ये आयफोन आपण म्हणतो किंवा महागडे फोन्स जे आत्ता सगळ्यांकडे क्रेज आहे, हे महत्त्वाचं झालं आहे. ठीक आहे, जीवापेक्षा महत्त्वाचा फोन आहे, स्टेटस आहे आजकालच्या दुनियेत. आणि हे करंटमध्ये बघायला मिळते. आणि खास करून जे टायर 1 टायर 2 सिटीजमध्ये जवळपास मोठी शहरं बघा किंवा आपण छोट्या शहरांमध्ये सुद्धा बघू शकतो. खासकर गावाकडे सुद्धा हा क्रेज आता वाढत चालला आहे. ठीक आहे, म्हणजे सांगण्याचं. आणि पोरगा 19 वर्षाचा पोरगा माझ्या मते हट्ट केला असेल वडिलांकडे, मला फोन पाहिजे. सगळीकडे तेच आहे, आमच्याकडे सुद्धा तेच आहे, इकडे तिकडे सुद्धा तेच आहे. परंतु हा विषय जो आहे, हा विषय कुठेतरी अजून वाढेल भविष्यात. याच्या पाठचं कारण फेक लाईफस्टाईल जे आजकाल प्रत्येक दुनियेला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. माझे मोठे फोन्स आहेत, माझे सगळं मोठं आहे, ठीक आहे, मोठ्या गाड्या आहेत, पण त्या कुठल्या कॉस्टवरती आपण बेअर करतो ह्यासुद्धा गोष्टी ज्या आहेत ह्या समजणं गरजेचं आहे. ठीक आहे, घरात संवाद असणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे एवढं टोकाचं पाऊल जर त्या पोराने उचललं असेल फक्त एका मोबाईलच्या हप्त्यासाठी, मग तुम्ही बघू शकता हे किती लेवलला हे वस झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे जीव देणं, म्हणजे जीव एवढा स्वस्त आहे का मोबाईलच्या एका हप्त्या एवढा. किती असेल? 10-15 हजार, 5-10 हजार किती असेल तो. मग तेवढच्या एवढा 3 जीव गेले ते एकामुळे. आई पण गेली, आईने उडी मारली, वडील त्याला वाचवता पडले. म्हणजे अख्खा परिवार, सुखी परिवार संपलेला आहे याच्यातून. हे लक्षात घ्या. आणि ही गोष्ट काल संध्याकाळी बातम्यावरती जशी बघितली, मला पण थोडाफार शॉक झाला. कारण आत्ताच्या ह्या अशा याच्यात फक्त हप्त्यासाठी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होणं आणि मोबाईलसाठी ज्या पोरांचा जो सध्याचा क्रेज, आणि खास करून आयफोन्स असू देत, मोठे मोठे महागडे फोन्स असू देत. ठीक आहे, म्हणजे ह्या लेवलचा जो आज म्हणजे सरकारने काहीतरी बघणं गरजेचं आहे किंवा आईवडिलांनी मुलांना काहीतरी व्यवस्थित घरात संवाद करून त्यांच्याशी या गोष्टीतून कुठून तरी त्यांना कसं तरी बाहेर काढणं गरजेचं आहे. कारण हे भविष्यात अजून धोकादायक आणि घातक होणार आहेत, हे लक्षात आहे. कारण मोबाईल कंपनीज पण आता काय करतात, टी व्हीवरती मुद्दामून ॲडव्हर्टाईज बघा. 2 लाखाचा फोन आहे, पण ते काय म्हणतात, फ्रॉम 899 स्टार्टिंग. किती? 899 म्हणजे 9,000 पासून सुरू. काय हप्ता सुरू 9,000 पासून. मोबाईल नाही, हे लक्षात घ्या. मोबाईल असतो 2 लाखाचा आसपास. आता तर किमती अजून वाढल्यात. पण सांगण्याचा विषय असा आहे की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आता वाढत चाललेल्या आहेत ह्या खरंच खूप धोकादायक आहेत. आणि मी जो गावी राहणारा माणूस आहे, सर्वसामान्य माणूस आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण बघतो, मी तर शहरामध्ये राहत नाही. भविष्यात काही शहरामध्ये गेलो तर डेफिनेटली शहरामध्ये जेव्हा जाईन तेव्हा ह्या गोष्टी मला अजून दिसतील. मोठे मोठे फोन्स, मोठी शो ऑफ कल्चर जो आहे तिथला. ठीक आहे, हे नाही घेतला मग मी पण घेणं गरजेचं आहे. मग एक फोमो असतो प्रत्येकाच्या अंगात, तो क्रिएट होतो या सगळ्या गोष्टीने. फोमो क्रिएट केला जातो, हे लक्षात घ्या, फेक लाईफस्टाईल दाखवण्यासाठी. आणि त्याच्यापाठी आपण बर्बाद होतो. 2 लाख 3 लाखाचे फोन, पगार असतो 15,000, मोबाईल घेतो 80-85 हजाराचा. टू बी ऑनेस्ट, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या कुठेतरी माझ्यामध्ये तरी थांबणं गरजेचं आहे. किंवा कुठेतरी सरकारने तरी काहीतरी आळा त्याच्यावरती, किंवा या लोन्स देणाऱ्या ज्या इझी अवेलेबल लोन्स जे आहेत आता जे अवेलेबल होतात याच्यासाठी कुठेतरी आळा बसणं गरजेचं आहे, हे लक्षात असू दे. कारण आमच्या इथे सुद्धा काही पोरं आहेत 15-20 हजार पगार आहे, पण मोबाईल बघितला तर 1-1, 1.5 लाखाचा फोन आहे त्यांच्या हातामध्ये. पण हे धाडस येतो कुठून खरं सांगायचं असेल तर खरंच माहीत नाही. एवढे धाडस ते करतात. आम्ही स्वतःहून, मी माझं म्हणायचं असेल तर मोबाईल एक घेतला तर 3-4 वर्ष तरी जातोच तसं म्हटलात तर. आणि तो अजूनही चालवायचा प्रयत्न आम्ही करतो पुढे. कारण आम्हाला माहिती आहे युजलेस इन्व्हेस्टमेंट आहे ती आणि त्यापासून काय मला फायदा मिळणार नाही आहे.
परंतु एवढं सगळं असूनसुद्धा ही मुलं जी फेक लाईफस्टाईलसाठी हे जे पूर्ण हे करतात आणि हे आत्ता जो थरारक प्रकार जो झाला आहे हा अजून भविष्यात वाढणं शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकाने जे तुमचे भाऊ असतील, छोटे बहीण असतील, जे आता नवीन जनरेशन जे येतात यांच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. जर ते अशी कुठेतरी मागणी करत असतील तर त्याच्या घरात संवाद साधा त्यांच्याशी, बोला त्यांच्याशी आणि त्यांना सांगा हे कसं उपयोगी, म्हणजे म्हणतात ना एक फेक इन्व्हेस्टमेंट आहे, काही त्याचा उपयोग नाही त्या गोष्टीसाठी. हां, तुला घ्यायचं आहे, तू चांगला जॉब कर, चांगला पगार घे, मग तुझ्या हिमतीवरती तू फोन घे, ठीक आहे, मोठ्या लेवलला जा. परंतु ह्या अशा हे करणं आणि 19-20 वर्षाच्या मुलांकडून हे असं काही होणं हे भविष्यात खरंच धोकादायक आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. थोडाफार माझा एक पॉईंट ऑफ व्ह्यू मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आत्ताच्या चाललेल्या आहेत हे लक्षात असू द्या. अजून कुठले विषय जर कव्हर करायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. हे माझा पॉईंट ऑफ व्ह्यू मी तुमच्यासमोर ठेवलेला आहे. तुमचा पण व्ह्यू तुम्ही सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे, धन्यवाद.